लालबावटा बांधकाम कामगार संघटनेनं सिद्धनेरली इथं श्रमदान आणि लोकवर्गणीतून कामगार भवन उभारलंय. याचं उद्घाटन सीटूचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉक्टर DL कराड यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आलं. यावेळी बोलताना डॉक्टर DL कराड यांनी कामगार आणि कामगार नेते एकजीव असले तर कोणतीही गोष्ट अशक्य नसल्याचं सांगितलं. शेतकरी कामगार हे या देशाची अर्थव्यवस्था चालवतात, जग सुंदर करतात. त्यांना न्याय मिळालाच पाहिजे, ही लालबावट्याची भूमिका आहे. उच्च शिक्षित युवक कमी पगारात आरोग्य मित्र म्हणून काम करतात. या युवकांच्या परिस्थितीचा फायदा घेऊन त्यांची लूट करणाऱ्या या सरकारला लाज कशी वाटत नाही असा सवाल त्यांनी उपस्थित केला. छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले यांच्या विचाराच्या रस्त्यावरून जाण्याचं काम संघटना करत असून सरकार आणि भांडवलदारांच्या विरुद्ध लढतो. त्यांच्याकडून 1 रुपयाचीही मेहरबानी घ्यायची नाही, ही भूमिका स्पष्ट करताना श्रमिकांच्या आणि लोकांच्या देणगीतून हे कामगार भवन उभारलं असून या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येकाला योग्य तो निर्णय मिळेल असं त्यांनी सांगितलं. यावेळी कॉम्रेड सुभाष जाधव, कॉम्रेड भरमा कांबळे, कॉम्रेड शिवाजी मगदुम, कॉम्रेड नितीन घोरपडे, प्रकाश कुंभार, उज्ज्वला पाटील, मोहन गिरी, विक्रम खतकर यांनीही मनोगत व्यक्त केली. यावेळी कॉम्रेड शिवगोंडा खोत, चंद्रकांत यादव, संदीप सुतार, आनंदा कराडे, शिवाजी मोरे, मनीषा पाटील, दिलीप माने आदींसह संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.